वेरी गुड मॉर्निंग टू एवरीवन एंड मुझे लगता है आप सही तरीके से अपने लाइफ में बहुत अच्छी तरह से कर रहे होंगे, पर जो कुछ भी कर रहे हो वो बेहतरीन तरीके से कीजिए, बस यही मैं चाहूँगा। और बस मेरे व्लॉग्स कभी कभार देखते रहिए और बेहतरीन प्राइजेस लेते रहिए। क्या हुआ? क्या झालं? पाठ करा। काय पाठ करायचंय? शब्द. हा तेच पाठ करा. 40. किती 40. झालेत का? 30 झाले. किती झाले? 30. बरं ठीक आहे, पाठ करा. चला बोलणं बंद कर. काय लिहिलास काय? लिहायलास ठीक आहे. 61. 61. हा पुढं काय आहे ते? 62. दुसरं काय आहे? 63. 63. 64. 64. 65. 65. 66. 66. 67. 67. 68. 68. 69. 69. पुढं काय आहे ते? 70. 17. 70. 17. 71. 71. 72. 72. बाबा 72 चांगलं म्हणा असं. 72. 72. 73. 73. 74. 74. 75. 75. 76. 76. 77. 77. 78. 78. 79. 79. 80. 80. अरे बापरे, माझ्यापेक्षा चांगलं तुला म्हणता आलं. 80. 80. व्हेरी गुड, छान. तर मला सांग, एबीसीडी तुला म्हणता येते? येते म्हणायला म्हण ट्राय कर. A B C D E F तू रडायला G A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z असं म्हण. A B रडायला सारखं वाटायला ते नाही. नाही लागलं मग म्हण ABCD म्हण. ABCD E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z असं म्हण. A B C D F G H I J हां K L K L M O P Q R S T U V U V W. W X Y Z. ओके, व्हेरी गुड. क्लॅप फॉर हिम. खूप मस्त. बस 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 जमायलंय तुला. आता तू काय कर, हे पूर्ण लिहून काढ. ठीक आहे, बस जा. N फॉर O फॉर P फॉर Q फॉर Q फॉर क्वीन. क्वीनच नाही आठवलं तुझ्या लाईफमध्ये, म्हणून क्वीनला विसरून नसेल. क्वीन. Q फॉर क्वीन. त्याच्यानंतर R for rabbit. रॅबिट. त्याच्यानंतर Ocean. ओके T फॉर Tiger. ओके. त्याच्या पुढं For umbrella. U फॉर अम्ब्रेला. V फॉर Van. W Van. for watch. X for monkey. I for rat. G for zebra. ओके, व्हेरी गुड. आय लाईक युअर स्पिरिट ऑफ लर्निंग. ओके, तो व्हेजिटेबल्सचे नाव माहिती आहे तुला? ब्रिंजल, Brinjal. स्पिनच, Spinach. आणखी पम्पकिन, Pumpkin. ऑनियन, Onion. गार्लिक, Garlic. टोमॅटो, Tomato. चिली. Chili. दीज आर द व्हेजिटेबल्स. Vegetable. अँड फ्रुट्स कोणते कोणते आहेत मग? ग्रेप्स, Grapes. ऑरेंज, Orange. अँड देन फ्रुट्स कोणते आहेत आणखी? पपया, Papaya. वॉटरमेलन, Watermelon. किवी, Kiwi. कस्टर्ड ॲपल, Apple. ॲपल, Apple. पायनॅपल, Pineapple. स्ट्रॉबेरी, Strawberry. बेरी. Berry. दीज आर द फ्रुट्स. These are the fruits. ओके, तुला एक पोयम येते? पोयम म्हण. चल पोयम म्हण लवकर. मछली जल की चल लवकर म्हणा. मछली जल की रानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, हाथ लगाओ तो बाहर निकालो तो Very
मर जाएगी. कुकर में डालो तो पक जाएगी. आणि काय होतं त्याच्यानंतर? खातोस का? नॉनव्हेज खातोस? नाही खात. ओके. नाही खायला पाहिजे. खायला पाहिजे नाही खायला पाहिजे ते तुमचा पर्सनल प्रश्न आहे. ओके. आय डोंट वॉन्ट टू इंटरफेअर इन दॅट राईट नाव. दुपारी काळू त्या 2 जनावरांवर खूपच जास्त भुकत होतं, परंतु ते आपलं आपलं कार्य करत होते. ते पाहून समजलं फक्त आपलं आपलं कार्य करत राहायचं. ऐ लिहिणं झालं का रे तुझं? लिहि ना मग. तुला इतकं हसायला काय झालंय? आणि ते पण ते काय कागद काढायलीस फाडायलीस? व्यवस्थित ठेव ना. मग तिच्या नोटबुक मधलं कशाला? तुझ्या नोटबुक मधलं कमी पडायला म्हणून तिची नोटबुक घ्यालीस? आपलं आपलं वही घे, चल टेक्स्टबुक घे. ठेवून टाकलीस बॅग मध्ये सगळे? क्लास कुठे सुटलाय तुझा आणखी? तू तिथे काय करायलास? सांग मला. रिव्हॉल्युशन अँड रोटेशन म्हणजे काय सांग, लवकर सांग. Revolution means the earth rotate. The earth rotate. Sorry. सांग बापू सांग. The earth थोडं rotate सांग, थोडं. around the sun. अराउंड द सन इज कॉल्ड Revolution. रिव्हॉल्युशन. तर रोटेशन म्हणजे काय सांग बापू सांग. आता हिंदीतून सांग, मराठीतून सांग, इंग्लिश मधून सांग. तुला जे म्हणलं ते 4 लँग्वेज मध्ये सांग. रोटेशन म्हणजे की जेव्हा जेव्हा अर्थ जेव्हा टिल्ट ऍक्सिस मध्ये पोझिशन मध्ये राहतो, जेव्हा तो ऍक्सिसच्या बाहेर जातो. नाही बाहेर नाही, भोवती फिरतो. भोवती फिरतो. मग काय करतो? त्याला हे रोटेशन म्हणतात. आणि त्याच्यानी डे अँड नाईटचं फॉर्मेशन होतं. ओके. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला काय म्हणतात? रोटेशन. रोटेशन म्हणतात. डे अँड नाईट फॉर्मेशन होते. तर रिव्हॉल्युशन काय होते? फॉर्मेशन. रिव्हॉल्युशन म्हणजे वर्ष होते. आणि लीप इयर म्हणजे काय असते? आणि लीप इयर मध्ये 366 दिवस असतात. ओके. तर हे 366 दिवस कधी असतात? लीप इयर कधी असतात पण किती वर्षानंतर असतात? 4. सांग बापू सांग. तुझ्या मनावर काय सांगायचं सांग. आफ्टर 4 इयर्स कोणते कोणते असतात? आणखी 4 इयर्स मध्ये म्हणजे काय नेमकं 4 इयर्स मध्येच का असते? का 2 इयर्स राहत नाही? नेमकं काय? 1 वर्षानंतर का राहत नाही लीप इयर? का 2 वर्षानंतर का राहत नाही लीप इयर? कारण की जे 365 थांब त्यांना सांगायला. 365 वन हाफ डे राहते ना, ते नंतर 4 वर्षानंतर ते 1 हाफ एक 1 डे म्हणून येते. 1/4 काय होते? म्हणजे 6 आवर्स प्लस होते, ऍडिशन होते. आणि मग 4 वर्षानंतर 1 दिवस तयार होतो. 1 दिवस वाढतो. आणि आणि मग ते 360. दिवस फेब्रुवारी मध्ये ऍड होतो. ओके. 366 डेज होतात मग त्यावेळेस. 6 आवर्स ऍड होते 4 वर्ष 4 टाइम्स. मग त्याच्यामुळे 1 वर्ष होत. तुला ऍपल बॉल कॅट स्पेलिंग येतात की नाही? पाठ करायलाच की नाही काही? कॅटची स्पेलिंग सांग बरं. कॅटची स्पेलिंग सांग. काय येते? कॅटची स्पेलिंग येते का नाही? अय कॅटची स्पेलिंग. CAT कॅट. मन DAT डॉट. DOG डॉग. आणि MAT मॅट. PAT पॅट. RAT रॅट. FAT फॅट.